कुणावरती अन्याय होतो, कुणावरती कुणाला न्याय मिळतो. त्या अमोल बालवडकरांचं नेमकं काय झालं हो एवढं? म्हणजे त्यांनी विधानसभेला उमेदवारी मागितली तर तो काय म्हणजे गुन्हा? पुण्यात 45 वाटत ना किती आहे? नाही, त्याची चर्चा म्हणजे काय झालं की नाही, पुण्यामध्ये 165 वार्ड आहेत. नाही तुम्ही कसं आहे की 165 नगरसेवक आहेत. तर चर्चा ज्याची झाली सर्वाधिक एवढी चर्चा जी झाली की विधानसभेला म्हणजे उमेदवारी मागितली त्याचं आहे का? प्रसार माध्यमांनी वाढवला तो विषय. काहीच नाही, दखल घेण्यासारखा विषय मला नाही वाटत आहे. का भारतीय जनता पार्टीत शेवटी निष्ठा, शिस्त, इथले विचार, इथली तत्व, पक्षाची संस्कृती याला महत्त्व दिलं जातं. याच्यावर तर समजून घ्या. त्यामुळे मी अधिक काही बोलणारच नाही विषय. त्यांच्याकडनं काहीतरी मला बाकी काही बोलायचंच नाही. बरं, पुण्याच्या विकासाशी संबंधित असा एक विषय की शहर वाढतंय, पण हे वाढत असताना या शहरावरती सूज येते असं बोललं जातं आहे. आणि त्याला पर्याय काय? तर मग या शहराच्या किंवा महापालिकेचं विभाजन व्हावं, नवीन म्हणजे नवीन पुणे किंवा जसं नवीन मुंबई झालं तशा पद्धतीनं. त्या संदर्भात फक्त आपण गेले 10-15 वर्षे केवळ बोलतोच आहोत. त्या बाबतीत काही भूमिका नाही मांडली. पण मला असं वाटतं की शेवटी याचाही विचार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींचं पुण्याबद्दलचं एक विशेष प्रेम आहे. ते पुण्याच्या भविष्याचा खूप विचार करतात. या शहराच्या छोट्या छोट्या गोष्टींची त्यांना इथली जाणीव आहे, विषय माहिती आहेत, प्रश्न माहिती आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यावरती ते खूप काम करत आहेत. भविष्यामध्ये याच्यावरती काही चर्चा होऊ शकते, पण आत्ता तरी असा कुठला विषय नाही. पण पुणेकर प्रतिनिधी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून तुमची या संदर्भात मला आत्ता तरी शेवटी कसं आहे त्याच्यावरती तुम्हाला सारासार विचार करावा लागेल. आज तुम्ही एक भूमिका मांडाल आणि उद्या ती प्रत्यक्षात होईल नाही. शेवटी काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर त्याच्यावर अभ्यास करावा लागेल, त्याचं एक व्यवस्थित डॉक्युमेंट तयार करावं लागेल, बसावं लागेल. तुम्हाला काय केल्याने या पुणेकरांना आपल्याला अजून लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून द्या. शेवटी उद्देश काय आहे की दैनंदिन जीवन जगत असताना त्याला लागणाऱ्या सगळ्या नागरी सुविधा ज्या आहेत, कुठल्या अडचणी येऊ नयेत, ते सुलभ व्हावं, ही त्याच्यामागची खरी कल्पना आहे किंवा उद्देश आहे. कल्पना होण्यापेक्षा उद्देश आहे. तो सफल होत असेल तर कशाला काय कोण जाईल करायला. आणि जर असं काय केल्याने जर ते होणार असेल तर त्याच्यावरती सकारात्मक विचार करू त्या पातळीवर त्या वेळी.